नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम खुशखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत आणि आतून सरळ असे फ्राय चिकन मोमोज भारतीय मसाल्यांचे चविष्ट। हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। यम्मी मोमोज कसे बनवतात तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि त्याच्यासोबत आपण चटणी बी बनवून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। चला तर मग तुम्हाला मी इथे सांगणार आहे चिकन मोमोज सोबत मी इथे चटणी बी घरातच केलेली आहे। चला तर मी तुम्हाला चटणी कशी केली ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। सर्वात आधी मी इंडक्शनवर एक स्टीलचं बगोनी चढून घेतलेले आहे। मी इथे काश्मीरी मिरची अर्धा तास अगोदर भिजवून घेतलेले आहे, कारण की भिजला तर चांगला शिजतो। इथे मी 7-8 लसूणचे पाकळे घातलेले आहे, 2 चिरलेले टमाटे घातलेले आहे, तसेच आपण 1 इंच आलं घालून घेऊया। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण स्वादानुसार मीठ त्याच्यामध्येच घालून घेऊया। चला तर आपण चटणी शिजूसारखा मोमोसाठी पीठ मळून घेऊया। इथे मी 3 कप मैदा घेतलेले आहे। हे बघा 3 कप मैदा मी इथे घेतलेले आहे। तसंच आपण स्वादानुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। मित्रांनो, तुम्ही पीठ घट्ट बी मळून घेऊ नका आणि पातळ बी मळून घेऊ नका, कारण की पीठ जास्त घट्ट झालं तर आपल्याला मोमोज करायला येणार नाही आणि त्याचा शेप बिघडणार आहे आणि एकदम पीठ पातळ झाले की पुऱ्या लाटायला येणार नाही, तो मधून पाडून जाणार आहे। त्यामुळे आपल्याला पीठ एकदम मऊ मळून घ्यायचं आहे। हे बघा एकदम छान मऊ पीठ मळून घेतलेले आहे। आता आपण पिठावर थोडीशी तेल घालून पुन्हा एकदा मळून घेऊया, कारण की तेल घातले की पीठ छान मऊ होतो आणि वर वाळणार बी नाही। त्याच्यासाठी मी इथे थोडीशी तेल वापरलेले आहे। बघा पीठ छान मऊ झालेले आहे आणि तेलकट बी दिसू लागलेले आहे। तो आपण 15 ते 20 मिनिट आपण ठेवून घेऊया। हे बघा आता आपल्याला चटणी शिजवलं ठेवून घेतलेली चटणी तयार झालेली आहे। एकदम छान सगळ्या मिरच्या आणि टमाटर शिजलेले आहे। चला तर आपण इंडक्शन बंद करून घेऊया। आता आपण इंडक्शन बंद केले की थंड झाल्यावर चटणी करायचं सुरू करूया। हे बघा इंडक्शन बंद केल्यावर चटणी बी थंड झालेली आहे। चला आता आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया। हे बघा मिक्सरमध्ये घातलेले आहे। चला आता आपण मिक्सर करून एकदम छान बारीक करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही हे चटणी चिकन मोमोज संग नाही तर व्हेज मोमोज संग खाल्लं तर छान वाटतो, त्यामुळे आपण इथे घरातच बनवून दाखवणार आहे। हे बघा एकदम छान चटणी तयार झालेली आहे आणि मोमोजसाठी एकदम परफेक्ट चटणी तयार झालेली आहे। चला तर आपण मोमोजसाठी चिकन मसाला तयार करून घेऊया। सर्वात अगोदर मी ते इंडक्शनवर एक स्टीलचं भगोना चढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल घालून घेऊया। तेल घातले की आपण लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया। बघा कांदे मी ते घातलेले आहे। आता आपण थोडीशी फ्राय करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही इथे कांदे जास्त फ्राय केले नाही तर बी चालेल, थोडीशी फ्राय केले तर चालेल। आता कांदे थोडीशी फ्राय झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। चिकन घालून तसेच आपण थोडीशी इंडक्शनवर गरम करून घेऊया आणि कांदे बी चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा एकदम छान चिकन तयार झालेले आहे। आता आपण थोडीशी चिरलेले लसूण घालून घेऊया आणि तसेच आता आपण थोडीशी अद्रक बी घालून घेऊया। आता आपण बारीक चिरलेले हिरव्या मिरची बी घालून घेऊया। आता आपण थोडीशी चाट मसाला बी घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा एकदम मोमोजसाठी चिकन मसाला तयार झालेले आहे। आता आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातले की लगेच आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा मित्रांनो, आपल्याला चिकन मोमोजसाठी चिकन मसाला तयार झालेली आहे। चला तर आपण आता चांगलं मिक्स करून घेऊन इंडक्शन बंद करून घेऊया। आता थंड व्हायला ठेवून घेऊया। चला तर आपण पीठ चांगलं मऊ झालं की नाही बघून घेऊया। हे बघा एकदम छान पीठ मऊ झालेले आहे। आता आपण थोडीशी पीठ घेऊन गोल करून घेऊया। गोल करून घेऊन थोडीशी पीठ लावून आता आपण त्याला
चांगलं पुरीसारखं लाटून घेऊया। हे बघा मी इथे छोटीशी गोल घेतलेली आहे आणि आपण त्या गोलांनी चांगलं छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे। चला तर आपण त्या पुरीमध्ये चिकन मसाला घालून घेऊया। हे बघा चिकन मसाला घातलेले आहे आणि त्याचा आता आपण शेप कसे काढतो ते बघून घेऊया। आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, पुरीमध्ये चिकन मसाला घातले की तुम्ही पुरीला थोडीशी गोल राऊंड ते पाणी लावून घ्या। पाणी लावले की आपल्याला चांगलं मोमोज चिटकायला येतील। हे बघा मी इथे दोन्ही हातांनी मोमोज चांगलं डिझाईन काढून घ्याले आणि मोमोजचं डिझाईन तुम्ही एकदा माझ्यासारख्या नक्कीच करून बघा, तुम्हाला हे डिझाईन नक्कीच खूप आवडेल। हे बघा चांगला मोमोज तयार झालेले आहे। चला मी तुम्हाला दुसरं बी त्या प्रकारे तयार करून दाखवणार आहे। हे बघा मी पुन्हा एकदा इथे छोटीशी गोल घेऊन पुरी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चिकन मसाला बी घातलेले आहे आणि राऊंड मी इथे पाणी लावून घेतलेले आहे। हे बघा मी इथे राऊंड पाणी लावून घेतलेले आहे। आता आपण हळू त्या हातात पुरी घेऊन चांगलं डिझाईनमध्ये शेप देऊया आणि बघा एकदा मोमोज एकदम परफेक्ट चिकन मोमोज तयार झालेले आहेत। हे बघा मित्रांनो तुम्ही हळूहळू बी ते मोमोजचं डिझाईन काढू शकता आणि एकीकडे डिझाईन काढून दुसरीकडं असं तुम्ही दुसऱ्या हाताने दाबून घ्या, कारण की तो पुन्हा तेलामध्ये घातले तर उघडणार नाही आणि चांगलं चिटकून जातील। हे बघा पुढं असं सोडून थोडीशी त्याला दाबून घ्या। हे बघा किती छान डिझाईन आलेले आहे। त्या प्रकारे मी इथं सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहे। चला आता आपण तो तळून घेऊया। सर्वात अगदी मी इथे इंडक्शनवर तेल ठेवून घेतलेले आहे आणि तो नॉर्मल गरम झालेले आहे। चला तर आपण चिकन मोमोज त्याच्यामध्ये सोडून घेऊया। आणि मित्रांनो तुम्ही इथे तेल जास्त गरम करून घेऊ नका। नॉर्मल टेम्परेचरवर तेल गरम झाले की आपल्याला चिकन चांगलं तळून घ्यायला येतो। तेल जास्त गरम झाले की ते तेलामध्ये करपून जातो आणि मधून चिकन शिजणार नाही। त्यामुळे आपण इथे तेल नॉर्मल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये चिकन मोमोज घालून चांगलं तळून घेऊया आणि लाल ब्राऊन होईस्तोवर आपण तेलामध्ये तळून घेऊया। आणि मित्रांनो तुम्ही एक लक्षात ठेवा, गॅस आपण कितकी बारीक ठेवून तळून घेतले की चिकन मोमोज तेवढे छान कुरकुरीत होतील। आणि तुम्ही गॅस फास्ट वाढवून तळून घेतले की चिकन मोमोज कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे तुम्ही गॅस बारीक ठेवून चांगलं कुरकुरीत तळून घ्या आणि खायला बी चांगलं वाटतो। मित्रांनो हे बघा आपलं गरम गरम फ्राय मोमोज प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। तसेच आपण मोमोजसोबत आपण केलेल्या चटणी बी आता बाजूला घालून चांगलं सर्व करून घेऊया। हे बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून सरळ एकदम परफेक्ट मोमोज तयार झालेले आहेत। मित्रांनो तुम्ही हे चिकन मोमोज एकदा तुमच्या घरात ट्राय करून बघा आणि आवडले का नाही मला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।